या म्हणजे 10व्या श्लोकात भगवंत सत्व रज आणि तम या गुणांचा कमी अधिक प्रमाणांचा माणसावर कसा परिणाम होतो ते सांगत आहेत. आपण श्लोक पाहूया. श्लोक 10वा. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. अर्जुना, रज व तम यांना पराभूत करून सत्वगुण वृद्धिंगत होतो. सत्व व तम या गुणांना मागे टाकून रजोगुण प्रबल होतो व त्याचप्रमाणे सत्व व रज या गुणांना खाली दडपून तमोगुण स्वतः प्राधान्य पावतो. म्हणजे एका गुणाचं जेव्हा प्राबल्य असेल तेव्हा दुसरे 2 गुण यांचा प्रभाव त्याच्यावर अत्यंत कमी प्रमाणात होतो, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण. वरील 3 गुणांपैकी कोणताही एक गुण प्रबल झाला तर तो दुसऱ्या 2 गुणांना दाबून टाकतो, त्यांचे प्राबल्य कमी करतो. जो गुण प्रभावी असतो त्याचेपेक्षा आपण जास्त प्रभावी असावे असे इतर 2 गुणांना सुद्धा वाटत राहते. ते तसा प्रयत्न करतात, पण या 3 पैकी जो जास्त प्रभावी किंवा बलशाली असतो तो दुसऱ्या गुणांना प्रभावी होऊ देत नाही. आपण नित्य व्यवहारात सुद्धा असे बघतो की जो बलवान असतो तो आपल्यापेक्षा दुर्बल असलेल्या माणसाला दाबून टाकतो किंवा त्याच्यावर आपली सत्ता गाजवतो. अगदी तसंच इथे ह्या गुणांच्या बाबतीत आहे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत. सत्वगुण आपल्या प्रभावाने रजोगुणाचा व तमोगुणाच्या वृत्तींना डोके वर काढू देत नाही. रजोगुणाच्या लोभ प्रवृत्ती, नवनवीन कर्मांचा आरंभ, स्पृहा, सांसारिक भोग आणि संग्रहप्रियता या वृत्ती आणि तमोगुणाच्या प्रमाद, आळस, अनावश्यक झोप, मूढता इत्यादी वृत्ती आपल्या प्रभावाने हा सत्वगुण दाबून टाकतो आणि सत्वगुणामुळे अंतःकरणाची निर्मलता, वैराग्य, निस्पृहता, उदारता, निवृत्ती, ज्ञानाची आस अशा वृत्ती उत्पन्न करतो. यामध्ये विवेकाचा विशेषत्वाने प्रभाव असलेला आपल्याला आढळून येतो. रजसत्वं तमश्चैव. सत्वगुणाच्या आणि तमोगुणाच्या वृत्तींना मागे टाकून त्यावर मात करून रजोगुण जेव्हा वाढतो तेव्हा सत्वगुणाच्या ज्ञान, प्रकाश, वैराग्य, उदारता इत्यादी वृत्ती व तमोगुणाच्या आळस, प्रमाद, अनावश्यक झोप, मूढता इत्यादी वृत्तीवर तो मात करतो. अंतःकरणात प्रवृत्ती, कार्याचा आरंभ, स्पृहा, लोभ, संग्राहता, विविध विषयांचे भोग इत्यादी वृत्ती त्याचे मनात किंवा त्याचे मध्ये निर्माण करत राहतो. तमस सत्वम रजस्तथा. तमोगुणाची वृद्धी झाली तर तो सत्वगुण व रजोगुण यावर मात करतो. या दोन्ही गुणांच्या वृत्ती म्हणजेच प्रकाश, निर्मलता, उदारता आणि चंचलता, अशांती, कर्मप्रियता इत्यादी वृत्तींना झाकून टाकतो व प्रमाद, आळस, निद्रा आणि मूढता या वृत्ती त्या विशेषत्वाने निर्माण करतो. अशा रीतीने जो गुण दुसऱ्या 2 गुणावर मात करून विजय मिळवतो त्याचा प्रभाव त्या माणसावर आणि त्याच्या प्रत्येक कृतीत जाणवायला लागतो. मात्र गुण कोणताही असो तो माणसाला बंधनात मात्र निश्चितपणे टाकतो असे तू समज, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबू.